चला मंडळी, गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण थोडे बरेच दिवस झाले आज एक व्हिडिओ बनवू। डब्यासाठीची भाजी, कांदा भाजी बनवू, म्हणजे कांद्याची पातवाली कांदा असतो ना आपला, ती भाजी बनवूया। अगदी म्हणजे इतकी छान होते ती भाजी, ते पण अगदी 2-5 मिनिटात होणारी भाजी तुम्हाला डब्यासाठी दाखवते। एकदम पटकन आणि शॉर्टकट, जास्त काही टाकायचं नाही, काही नाही। मी ज्या रेसिपीने करते त्या रेसिपीने तुम्हीही करून बघा, आणि मुलंसुद्धा आवडीने खातात। आपण डब्याला जरी दिली तरी खूप छान मुलांना माणसांना मस्त भाजी असते ही। चला आता आपण रेसिपी बघूया, एकदम पटकन आणि कमी साहित्यात। चला, मी अशी कांदा भाजी घेऊन घेतलेली, बघू शकता तुम्ही। छान मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून टाकली। हिवाळ्यात मस्त ताज्या भाज्या मिळतात आपल्याला सर्व। अशी थोडीशी मठाची डाळ पाण्यात भिजवलेली। या मठाच्या डाळच्या ज्या भाज्या असतात ना, सुक्या भाज्या, खूप भाज्या बनतात त्याच्यात। तुम्हाला सांगते मी, दोडक्याची, हे डेमस्यांची, भरपूर भाज्या बनवतात। तुम्हाला मागे मी कच्च्या टमाट्यांची भाजी दाखवली। आता हा असा भरडा ठेचलेला लसूण। चला आता आपण कढईत तेल टाकून घेऊ। एकदम अगदी कमी साहित्यात पण भाजी एकदम टेस्टी लागते ही खायला, तुम्ही पण करा। आता हे आपण 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे, आणि असे थोडेसे भाजलेले शेंगदाणे। अगदी वाटलं तर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट ज्याला नको असेल ना, त्याने नाही घातलं तरी चालेल, अशी सुकीच खूप छान लागते ही भाजी। किंवा ज्यांना रसाची खायची असेल ते रस्सा पण करू शकतात थोडासा, आणि मग बाजरीच्या भाकरीसोबत तो रस्सा भाजी खायची, आणि सुकी करायची असली तर चपातीसोबत खूपच मस्त। चला आता आपण जिरे टाकून घेऊया। आपला हा भरडा लसूण, चला लसूण बघा परतवून झालेला आहे आपला। आता आपण तिखट टाकून घेऊया थोडंसं। आता ज्यांना तिखट हवी असेल त्यांनी जास्त टाका, मी अगदी अर्धा चमचा तिखट घेते, आणि थोडीशी हळद। हे परतवून घ्यायचं। लगेच आपली मठाची डाळ टाकून द्यायची। बघू शकता डाळ आपली छान अशी फ्राय करून घ्यायची तेलात, पटापट अशी परतवून घ्यायची फुल गॅसवर, आणि लगेच अशी कांदापात आपण ही पाण्यातून काढून तिकडे अशी पूर्ण कांदापात टाकून। चला आपण ही भाजी आता बघा पूर्ण टाकून घेतलेली। भाजी बघा मी कशी घेतली, मी तुम्हाला एक आयडिया देते भाजी घेताना कशी घ्यायची। थोडी अशी कांदेवाली भाजी घ्यायची, म्हणजे मागे थोडेसे मोठे कांदे, मग ही मागे, आणि पात पण खूप निब्बर नको, कोवळी घ्यायची ती पुढची पात, आणि ही अशी भाजी घेतली ना तर मग ही खूप चविष्ट लागते। चला आता आपण भाजी छान परतवून घेऊया। चला बघा आता आपली भाजी छान परतवून घेतलेली, आपण पूर्ण पाणी त्याच्यातलं सुकले, आणि पाणी आटल्यावरच आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण जर मीठ आधी टाकलं ना तर खूप पाणी सुकतं भाजीला। आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, थोडंसं दाण्याचं कूट, अगदी थोडंसं, एवढं चवीसाठी, आणि अशी परतवून घ्यायची। आणि हो बेटा हो, आता बघा आपली डाळ पण छान आपण तेलात फ्राय केलेली होती, म्हणून आता भाजी आपली होत आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आणि जर समजा ज्यांना रस्सा भाजी खायची असेल घरी, टिफिनला नाही, घरी जर खायची असेल ना, तर त्यांनी अगदी मस्त ग्लासभर किंवा 2 ग्लास पाणी छान गरम करून या भाजीत टाकून, आणि अजून थोडंसं दाण्याचं कूट वाढवून, आणि बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी खाल्ली तर अप्रतिम, 1 नंबर लागते, खूपच मस्त। तर चला आपली भाजी आता तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? अगदी पटकन होणारी रेसिपी, म्हणजे डब्याची रोजची आपली घाई असते गृहिणींची, तर मस्त आहे, खूप छान होते ही भाजी। तर व्हिडिओला चला आता कसा झाला आपला आजचा व्हिडिओ, तर चला आपण बोलूया पुढे। चला मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा, आणि खूप मस्त पटकन झटपट होणारी भाजी, आणि खूप मस्त चविष्ट, म्हणजे अगदी बोटं चाटत राहणार अशी भाजी झालेली ही। तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा। चला हे बघा, बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण टेस्ट करूया। हा, खूपच मस्त, खूप चविष्ट भाजी झालेली आहे। मी अगदी भाकरी चपातीसोबत सुद्धा खाल्ली नाही, नुसती, मला ही भाजी नुसती सुद्धा खूप आवडते। तुम्ही खरंच सांगते, करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, खूप आवडेल।
म्हणजे अगदी पटकन होणारी आणि काय एकदम शॉर्टकट साहित्य होतं एकदम. लसूण, जिरे, आपलं मिरची पावडर आणि हळद पावडर, शेंगदाणे आपले, म्हणजे अशी तयारी केलेली भाजी, म्हणजे सर्व असलं तयारी केलेले साहित्य, तर तुमची अगदी 5 मिनिटाच्या आत होणारी भाजी आहे. आणि ही मठाची डाळ मिक्स करून तर खूप मस्त होते ही कांद्याची पात. मठाची डाळ टाकून भरपूर कोरड्या भाज्या होतात टिफिनसाठी, खूप चविष्ट. चला, आजचा व्हिडिओ खरंच छान झाला, पटकन झाला एकदम सकाळमध्ये. आणि तुम्हाला पण टिफिनसाठी काही ना काही आयडिया मी अशाच देत राहील, पटकन आणि कमी साहित्यात आणि छान चविष्ट भाज्या होणाऱ्या दाखवत राहील. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून येणारे व्हिडिओ बघायला मिळतील. असाच सपोर्ट करत राहा. चला, धन्यवाद. छान सपोर्ट होतोय तुमचा आम्हाला आणि आमचे व्हिडिओ पण तुम्हाला खूप आवडतात, ते दिसतंय. तर चला, धन्यवाद मंडळी. असाच सपोर्ट राहू दे.